राज्यात महायुतीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे 3 पक्ष आहेत. त्यामुळे महायुतीत आपलेच वर्चस्व असावे असे तिन्ही पक्षांचे प्रयत्न आहेत. निवडणुकीपूर्वी जागा वाटपापासून ते उमेदवार निश्चित करण्यापर्यंत आणि राज्यात एकहाती सत्ता आल्यानंतरही आपल्या पदरात मोठी आणि महत्त्वाची खाती पाडून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच दिसून आली आहे. आपल्याला मंत्रिपद मिळावं म्हणून आमदारांनी लॉबिंग देखील केलं होतं. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. असे कोणते जिल्हे आहेत जिथे पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये पेच निर्माण होऊ शकतो आणि असे कोणते नेते आहेत ज्यांच्यामध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे, हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे तब्बल 4 मंत्रिपद मिळाली आहेत. शिवसेनेकडून शंभूराज देसाई, भारतीय जनता पक्षाकडून शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे, तर राष्ट्रवादीकडून मकरंद पाटील यांना मंत्रिपद दिलेलं आहे. मागील महायुती सरकारमध्ये शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे शिवसेनेने पालकमंत्रीपदावर दावा केला आहे. मात्र जिल्ह्यात सर्वात जास्त 4 आमदार असल्याने भारतीय जनता पक्षाने देखील पालकमंत्रीपदावर दावा केला आहे. राजगादीचा वारसा आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वात जास्त आमदार असल्याने शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाची पालकमंत्रीपदासाठी चर्चा आहे. यात दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा. भारतीय जनता पक्षाकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. याआधी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनी देखील पालकमंत्रीपदाची जबाबदारी पाहिलेली आहे. यात पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड जिल्हा. आदिती तटकरे यांना राष्ट्रवादीने तर भरत गोगावले यांना शिवसेनेने मंत्रिपद दिलेलं आहे. आदिती तटकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये रायगड तर महायुती सरकारमध्ये गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाचे काम पाहिले आहे. तर भरत गोगावले यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादीचा 1 आमदार असल्यामुळे भरत गोगावले यांनी रायगडचा पालकमंत्री मीच असणार असा दावा केला आहे. या यादीत पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. भारतीय जनता पक्षाने अतुल सावे तर शिवसेनेने संजय शिरसाट यांना मंत्रिपदाची संधी दिलेली आहे. मागील सरकारमध्ये अतुल सावे हे बीड आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र जिल्ह्यात सर्वाधिक जास्त 5 आमदार शिवसेनेचे असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा. पुण्यामध्ये पालकमंत्रीपदावरून 2 दादांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुतीत अजितदादांची एंट्री होण्याआधी चंद्रकांत पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र दादांच्या एंट्रीनंतर चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे पालकमंत्रीपद सोडावं लागलं होतं. त्यामुळे अजितदादा हे पुन्हा पालकमंत्री होतात की चंद्रकांतदादा पाटील हे पाहावे लागेल. राज्यात 16 जिल्ह्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे 1 पेक्षा अधिक मंत्रिपद असलेल्या जिल्ह्यातील मंत्र्यांना आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारावं लागणार आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.